नाही 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 तू बघ मला सगळं माहिती आहे. हा रामकृष्ण हरी. आज रामकृष्ण हरी. आज नव्याने आमच्या सुरतची माझी ओळख झाली आणि छानपैकी गोड अशी मैत्री झाली. मला वाटतं धारावीच्या डेपोजवळ त्याला मी बोललो मला चुनाभट्टीला सोडाल का, तेवढं चालेल हरकत नाही. तेवढं मी तेव्हा चेंबूरला जाणार आहे. पण बोलता बोलता चुनाभट्टीचं पण माझं काय चप्पलचं काम झालं आणि नंतर बघ ते बोलले नाही मी तुम्हाला पनवेलला सोडतो. तर मी म्हणलं नाही एवढं कशाला, आता तुम्ही राहताय चेंबूरला मग पनवेलला कशाला. नाही मी नेरूळला राहतो आहे आणि मी मेळ जाणार आहे. पण होय नाही करत करत मी चुनाभट्टी स्टेशनला पण आलो होतो. परंतु पांडुरंगाच्या काय मनात होतं, पांडुरंगाने मला अशी सद्बुद्धी दिली की नाही तो जर बोलतोय ना की माऊली मी तुम्हाला ह्याला सोडतो मी नेरूळला तर या. मग मी पण ऐकलं. पण जेव्हा मी त्याच्या गाडीवर बसलो नेरूळला येण्यासाठी मला एका सेकंदात असं आठवलं की अरे आज जाहिराती द्यायच्यात आयता आपल्या रस्त्यावर आहे आणि आज आम्ही शांतपणे 10 मिनटं जागृतेश्वर मंदिर आहे त्या ठिकाणी आम्ही बसलो. खूप छान. कारण बाईकचा प्रवास कमरेचा त्रास हो नाही म्हणलं तरी तो त्रास जाणवतो. कधी कधी 10-15 मिनटं देवाच्या दारात बसणं अतिशय गरजेचं आहे. बरोबर की नाही बाळा. कारण आपण आवर्जून नाही बसत पण या ना त्या कारणामुळे आपण आपलं बसलं पाहिजे आणि कधीही शांत वाटतं. म्हणून मी 10 मिनटं दिल्या. तसं मी निवांत नाही बसलो. फोनाफोनीच केली. तुळशीराम पाटलांना फोन केला, गांधले माऊलींना फोन केला, त्यांच्या अभिजेशला फोन केला. तिथं सांगितलं आम्ही 12 सोडायला येणार आहे. आणि परत जागृतेश्वर मंदिराला सांगितलं. पुन्हा तुर्ब्यांना सांगितलं, गोपीनाथ लोखंडेंना सांगितलं की आम्ही एखादं सोडवणार आहे. तर अशा पद्धतीचं फार छान सहकार्य मिळालं. तर सूरजला खूप खूप धन्यवाद. मला वाटतं आमच्या दोघांची मैत्री अशी छान राहील, प्रेमळ राहील. आणि त्याला मी असे शब्द देतो की भविष्यात तुला कुठल्याही प्रश्नाचा काही अडचण असेल किंवा काही मानसिक त्रास असेल किंवा आणखी कुठले काही अनेक प्रश्न मनामध्ये किंतु होतात परंतु होतात तर मला निसंकोच विचार. मी चांगल्या मार्गानं अभ्यासवृत्तीनं त्याला प्रश्नाची उकल काढण्याचा सोडवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. माझा खूप खूप आशीर्वाद माऊली. रामकृष्ण हरी. बरं आता एक वाक्य सगळी भेटून तुला कसं वाटलं. हा एकदम छान वाटलं मला. खूप म्हणजे खूप नवीन प्रवास होता आणि माझ्या लक्षात राहिलं आयुष्यभर खूप. त्या वाक्याला म्हणजे आयुष्य जेवढं मी आहे जोपर्यंत त्या धर्तीवरती असेल ना तोपर्यंत माझा हा स्मरणीय प्रवास माझ्या लक्षात राहील. आणि एवढे छान मला मित्र भेटले. खूप छान. माझ्या वडिलांचे वयाचे तरी मला छान मला खूप मैत्री मी जरी म्हणजे आणि त्यांच्या कृपेने मला एक देवदर्शन ते मला मंदिर नव्हतं माहिती. त्यांच्या कृपेने मला मंदिर मला भेटलं. खूप छान. खूप छान वाटलं भेटून. आता आपला पुढचा प्रवास तुझ्या नेरूळच्या मार्गाने जाऊया. रामकृष्ण.